परवा बिर्याणी खाल्ल्यानंतर टरबूज खाल्लं आणि एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा फूड पॉयझनिंगनी मृत्यू झाला. खरं म्हणजे आयुर्वेदामध्ये याचे काही संदर्भ आहेत का? तर आयुर्वेदामध्ये विरुद्ध अन्न नावाची संकल्पना आहे. 2 चुकीच्या गोष्टीचा संयोग झाल्यानंतर थर्ड कॉम्प्लेक्स तयार होतो. आयुर्वेदामध्ये प्रामुख्याने दुधाच्या सोबत कोणतंही फळ, कांदा, मुळा आणि मासे हे कॉम्बिनेशनमध्ये खाल्लं तर स्किन ॲलर्जीज निर्माण होतात. म्हणजे अंगावरती रॅश येणं, तोंडाला सूज येणं, याला अर्टिकॅरी असं म्हणतात. पण जीव घेणे म्हणजे मृत्यू होईल असे कुठलेही वर्णन अशा ॲलर्जीजमध्ये आयुर्वेदात वर्णन केलेले नाही आहे. दीर्घकाळ विरुद्ध अन्न खाल्लं तर त्वचारोग होतात एवढं खरं आहे, परंतु मृत्यू लिहिलेलं नाही आहे. याच्यामध्ये असं असू शकतं की मुंबईमध्ये ह्युमिड वातावरण आहे, ज्याला दमट वातावरण म्हणतो, आणि बिर्याणीमधला राईस जर कदाचित फ्रीजमध्ये ठेवलेला असेल तर त्याला अल्फा टॉक्सिन्स फंगल इन्फेक्शन झालेलं असू शकतं, किंवा त्यात वापरलेलं जे मांस आहे, नॉनव्हेज आहे, ते सुद्धा खऱ्या अर्थानं अल्फा टॉक्सिन्स युक्त असू शकतं, किंवा टरबुजाला कुठलं तरी इंजेक्शन दिलेलं असू शकतं, घातपात पण असू शकतो. परंतु जोपर्यंत केमिकल अनालिसिस रिपोर्ट येत नाही तोपर्यंत याचा निष्कर्ष काढता येत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.